राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात संघर्ष रंगला होता। मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात। त्याला काय निमित्त ठरलंय, कारण काय यामागचं सविस्तर पाहूया। पवार कुटुंबातील वाद मिटणार। 2025 मध्ये काका पुतण्या एकत्र येणार। काका पुतण्यासाठी देवाला साकडं। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। त्याला कारण ठरलंय अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला घातलेलं साकडं। पवार कुटुंबातील वाद मिटून पवार कुटुंब एकत्र यावं असं साकडंच अजित पवारांच्या आईनं विठुरायाला घातलंय। आपले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं, पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांनीही पवार कुटुंब एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केलाय। तर रामदास आठवलेंनीही पवारांना एनडीएत येण्यासाठी साथ घातली आहे। आम्ही तर पांडुरंगालाही साकडं घालू, आपण सगळेजण मिळून घालू, पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र जर आलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होते ती होणार नाही, म्हणून ते एकत्र येतील। कारण ते तसे दूरदृष्टीचे आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे, म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं। हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। तर आमची इच्छा तीच आहे की पवार साहेब आणि शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे। आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवार साहेबांनी एनडीए सोबत आलं पाहिजे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याचं दिसून आलं। लोकसभा आणि विधानसभेतही पवार कुटुंबात संघर्ष दिसून आला। त्यानंतर पवार कुटुंबाचा पारंपरिक दिवाळी पाडवाही वेगवेगळा साजरा झाला। त्यामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील महिलांनी कुटुंब एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतलाय। कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला दादांवरही तेवढंच प्रेम करतात, साहेबांवरही तेवढंच प्रेम करतात। त्यामुळे त्यांना त्यांनाच हे झाल्यासारखं झालंय की इकडे जाऊ का इकडे जाऊ, डावं उजवं असं झालंय। त्यामुळे कदाचित त्या कार्यकर्त्यांनाच वाटतं की परत सगळं कुटुंब एकत्र असावं। पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत पवार कुटुंबातल्या महिलांनी पुढाकार घेतल्यानं त्याला मोठा राजकीय प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अजित पवारांच्या आईनं विठ्ठलाला घातलेलं साकडं विठुराया ऐकणार का आणि पवार कुटुंब एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मात्र पवार कुटुंब एकत्र आल्यास राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।